हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अंकगणिती श्रेणी यामधील 3 गुणांचे प्रश्न पाहणार आहोत. आज कृती पूर्ण करा यावर प्रश्न आलेला आहे बघा. नोव्हेंबर 2020मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. महत्त्वाचा प्रश्न आहे. अशाच पद्धतीचे आणखी बरेचसे काही प्रश्न आहेत ते विचारले जाऊ शकतात, पण जे महत्त्वाचं आहे तो आज मी आजच्या लेक्चरमध्ये घेत आहेत. चला आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात. बघा काय दिलेलं आहे. एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद -5 आणि शेवटचे पद 45 आहे. जर त्या श्रेणीतील n पदांची बेरीज 120 असेल तर n ची किंमत काढण्यासाठी करावयाची कृती पूर्ण करा. आता ही कृती पूर्ण करायची. कृती पूर्ण करा या प्रश्नामध्ये आपले कुठेही मार्क नाही गेले पाहिजे. 3 पैकी 3 मार्क आपल्याला इथे मिळण्याचे चान्सेस असतात. फक्त कृती पूर्ण सगळं तिथं दिलेलं असतं. फक्त कॉलम जे दिलेले आहेत रिकामे रकाने त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे असतात. बाकी काही यात अवघड असं काही नाही. 3 पैकी 3 मार्क इथं मिळण्याचे चान्सेस असतात भरपूर. फक्त लक्ष देऊन हे व्हॅल्यू तिथं पुट करायच्या कॉलममध्ये. बघा काय दिलेलं आहे कृतीमध्ये. कृती वाचा बघा. T1 = -5, Tn = ब्रॅकेट आणि Sn = ब्रॅकेट. आता बघा Tn म्हणजेच काय असतो पहा. Tn काय येणार आपला. इथं त्यांनी श्रेणीचे पहिले पद दिले. T1 आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे -5. शेवटचे पद आपण कोणत्या सिम्बॉलने कन्सिडर करतो लिहितो म्हणजे काय असतं. शेवटचे पद म्हणजेच काय Tn, राईट. शेवटचे पद किती दिलेलं आहे 45. म्हणजे 45 व्हॅल्यू पुट करा तिथं. Tn काय आहे बघा. कोणतेही असं कृती पूर्ण करा व्यतिरिक्त जर असे प्रश्न आले, जेव्हा असे कृती पूर्ण करा व्यतिरिक्त मी म्हणते, जर हे पूर्ण असं सॉल्व करण्याचं आलं असतं तर तुम्हाला हे शेवटचे पद, त्याला सिम्बॉल कोणता आहे शेवटचे पदला कोणता आहे Tn म्हणतात. म्हणजे कोणते ह्याचं शेवटचे पद आपण Tn ने कन्सिडर करतो, राईट. त्यानंतर हे लक्षात ठेवायचं. जर त्या श्रेणीतील n पदांची बेरीज 120 असेल तर n पदांची बेरीज 120 म्हणजेच काय असणार आहे Sn. बरोबर. आपण n पदांची बेरीज कशाने कन्सिडर करतो Sn ने, राईट. बघा n पदांची बेरीज म्हणजेच Sn असतो, बरोबर. हे या व्यतिरिक्त पण जे काही एक्झाम्पल असेल त्यामध्ये हे गोष्टी उपयोगी येतील. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे, नीट लक्ष देऊन ऐका मी काय सांगते. शेवटचे पद आपण कोणत्या लेटरने कन्सिडर करतो लिहितो Tn. शेवटचे पद म्हणजेच Tn आणि n पदांची बेरीज म्हणजेच काय करतो आपण Sn, राईट. Sn म्हणजेच पदांची बेरीज. ते किती आहे 120, बरोबर. Sn 120 आला. आपण इथे लिहिले. त्यानंतर बघा त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. Sn = n/2 ब्रॅकेट T1 प्लस कोणतं फॉर्म्युला आहे T1 प्लस काय आहे Tn, राईट. इथं बघा किती सोपं आहे. फक्त फॉर्म्युला इथं ब्रॅकेटमध्ये लिहिलं Tn, त्याला लिहायलाच अर्धा मार्क आपल्याला, अर्धा असे 3 मार्क आपले टोटल होऊन जातात. बघा हे पूर्ण प्रकरण जे आहे ते फक्त फॉर्म्युल्यावर आहे आणि तो फॉर्म्युला नुसते पाठ करून चालणार नाही या प्रकरणामध्ये. तर आपल्याला ते कुठल्या फॉर्म्युला कुठे कसा वापरायचा हे समजलं पाहिजे. आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू जे थेरॉटिकल दिलेल्या आहेत त्या कोणत्या पदाला काय म्हणायचं तेही समजलं पाहिजे. हा एवढा नीट डीप अभ्यास करायचा प्रत्येकाने, तेव्हा आपल्याला तिथं आउट ऑफ मार्क्स गणितामध्ये मिळू शकतात. आणि गणितच हा एक असा विषय आहे तिथं आपण आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो. बाकीचे आपले जे विषय आहेत जसं मराठी, हिंदी, इंग्रजी, त्या भाषेचे जे विषय आहेत त्यामध्ये कोणालाही कधीही आउट ऑफ मार्क्स मिळालेले पाहिले का नाही, कारण त्या विषयामध्ये मिळत नाही. गणित हा असाच, गणित आणि भूमिती हे 2च विषय असे आहेत की तिथं आपण आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतो. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे नीट लक्ष द्यायचं, तेव्हा तिथं आपण आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतो, राईट. चला पुढे सॉल्व करूयात. बघा आपला फॉर्म्युला लिहून घेतला, फॉर्म्युला लिहिला.
त्यानंतर पुढे काय येईल, एस एन काय आहे पहा, एस एनची व्हॅल्यू पुट करा. इथं व्हॅल्यू पुट केलेले आहे सगळे त्यांनी. मग एस एन किती दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये आपण लिहून घेतलेलं आहे. एस एनची व्हॅल्यू आहे 120 ब्रॅकेटमध्ये लिहिला, राईट. मग आता त्यानंतर पुढे काय केलं यांनी, 240 बरोबर n इंटू हे किती येणार, -5 अधिक 45, म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. हा काय आहे, बेरजेचा नियम आहे, चिन्हांचा बेरजेचा नियम. आणि ज्यांना कुणाला हे नियम माहीत नसतील तर आपल्या चॅनलवर त्याचे पण नियम मी दिलेले आहेत, तो व्हिडिओ पहा म्हणजे समजते. बेरजेचे, वजाबाकीचे, गुणाकार, भागाकार सगळे नियम मी लिहून दिलेले आहेत, तो व्हिडिओ पहा, डीपमध्ये त्याचा अभ्यास करा, कारण इथे मग त्याचं जंबल होणार नाही. बघा 45मधून 5 घालवायचे, 45मधून 5 गेले तर किती येतात, 50 बरोबर. आणि आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, प्लस. मग इथं प्लसचं सिम्बॉल असं दिलं आणि नाही दिलं तरी चालतं. जर मायनस असेल तर मायनस आपल्याला न चुकता द्यावं लागतं, बरोबर. आता हे 240, आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल इथं 240 कसं आली, इथे तर 120 आहे एस एन. बघा हा n इथं काय आहे, डिवाइडला म्हणजेच भागाकाराच्या स्थानी आहे, n/2 असं आहे, n/2 असं लिहिलेलं आहे. हा जेव्हा भागाकाराच्या स्थानी आहे, जर तो इकडे आणला तर तो काय होईल, 120ला गुणिले, मग 120 इथं रफ तुमच्यासाठी करते, हा काय आहे 120, हा n इथं काय आहे डिवाइडला, मग इथं काय केलं, गुणिले 2 असं स्टेप झालेली आहे. आणि त्यानंतर n ब्रॅकेटमध्ये काय आहे, 45तून 5 गेले किती राहतात, 45तून 5 गेले 40 राहतात, बरोबर. इथं माझं चुकलं बघा, 45तून 5 गेले राहिले 40, बरोबर. इथं राहिले 40, मग 120 गुणिले 2 किती येतात, 12×2 = 24 आणि 0 आहे असं म्हणलं. हे 240 इथं आलेले आहे, कशामुळे समजलं, हा 2 इकडं भागाकाराच्या स्थानी आहे, तो इकडे गेल्यावर गुणाकाराच्या स्थानी झाला, गुणिले झाला, म्हणून इथं 240 आलेलं आहे. 240 बरोबर n इंटू 45तून 5 गेले 40, बरोबर. इथं ब्रॅकेटमध्ये 40 लिहायचं. त्यानंतर पहा n = किती येईल, हा 40 गुणिले आहे, मग 240 इकडे आलं, हा गुणाकार आहे, इकडे आणल्यावर काय होईल, तो भागिले, म्हणजेच 240. तुम्हाला पेपर सॉल्व करताना एक रफ पेज पाठीमागे दिलेलं असतं, त्या रफ पेजवर हे कॅल्क्युलेशन करायचे. आता मी हे तुम्हाला समजण्यासाठी इथे कॅल्क्युलेशन करून देते, 240 भागिले 40, बरोबर. हा 0 0 घालून टाका, 4 × 4 = 4, 4 × 24, n किती आला, 6ला. असं सिंपल कॅल्क्युलेशन केलेलं आहे. हा गुणिले आहे म्हणून इकडं आल्यावर भागिले झाला, आणि मग 40ने 240ला भाग दिला तर काय उत्तर आलं आपलं, 6. मग n काय आलेलं आहे, 6. किमती टाकून हे सगळं करून अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. कृती पूर्ण करा, खूप सोपा प्रश्न असतो. तिथं आपल्याला 3 पैकी 3 किंवा 4 मार्कालाही प्रश्न विचारले जाऊ शकतात. 3 पैकी 3 किंवा 4 पैकी 4, 4 मार्काला असेल तर मिळू शकतात. इथे मार्क कोणीही घालवायचे नाहीत, काळजीपूर्वक सॉल्व करायचं. तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात, खूप मोठा होईल. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. उद्यापासून आपण 4 मार्काचे एक्झाम्पल चालू करूयात, कारण 3 मार्काचे आपले बऱ्यापैकी सगळे, ऑलमोस्ट सगळे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आपले कवर झालेले आहेत. तर ज्यांना खरंच गणितामध्ये चांगले मार्क्स हवे आहेत, चांगले मार्क्स स्कोरिंग करायचं आहे, त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. नवीन रोज व्हिडिओ आपल्या चॅनलवर 4:30 ते 5च्या दरम्यान येत असतात. आजचा आपला व्हिडिओ इथे स्टॉप करूयात. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.